तर क्या बात है रुस्तम, आज आपल्या रुस्तमनी ॲम्ब्युलन्सचं काम केलं। हे आपले आता सबस्क्रायबर भेटले तिकडे। काय नाव तुमचं? ओ हो, काय नजारा आहे यार। तर जसं की माझ्या मागे पाहताय, मी एका बोटीमध्ये बसलोय, पण ती बोट काहीच केलं पुढे सरकतच नाहीये। काय समजत नाही आता काय करू। सगळं आता गेलं, मग पुढच्या वेळेला येणं होणार नाही ना। हा, थोडं थोडं करायचं, जसं जमेल तसं। बाजीरावची विहीर म्हणतात ती हीच का? याचं काय महत्त्व काय म्हणजे? घरून शिव्या पडतील 3 दिवस सांगून गेला होता, 4था दिवस कशाला राहतोयस? सकाळची वेळ आहे, सकाळी 7:30 वाजलेत आणि सगळी मंडळी चाललेली आहेत दर्शनासाठी। सुप्रभात मंडळी, सुप्रभात पंढरपुरातून। तर आता मी आहे पंढरपुरामध्ये, विठू माऊलीच्या नगरीमध्ये। आणि कालची आपली राईड कशी झाली ती तुम्ही संपूर्ण पाहिलीत। तर आज आपण पंढरपुरातून निघतोय जेजुरीला जाण्यासाठी, जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंढरपूर ते जेजुरी असा मोठो ब्लॉग बघायला मिळणार आहे। आणि आता पंढरपुरातली सकाळ कशी आहे ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दाखवतो। तर घेऊया ड्रोन शॉट आणि करूया दर्शन चंद्रभागेचं। तर चला। तर जसं की माझ्या मागे पाहताय, मी एका बोटीमध्ये बसलोय, पण ती बोट काहीच केलं पुढे सरकतच नाहीये। काय समजत नाही आता काय करू। कशी सरकेल ती बोट? आहे वाळूमध्ये, ही बघा। तर एका जुन्या बोटीत मी बसलोय। तर या चंद्रभागेचा फील घेण्यासाठी मस्त अशी जागा भेटली आहे मला। आणि याच्याहून सुंदर जागा अशा नदीकाठी का असू शकते? प्रश्नच नाही। आणि हा टीका लावल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय ना। आणि जी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो गेल्या व्हिडिओमध्ये, की मी माझ्या आजीला भेटायला आलेलो आहे 2-2.5 वर्षानंतर। तर मी जेव्हा सुरुवातीला उतरत होतो ना पायऱ्या, तेव्हा इथे कसे गरीब ज्या आज्या वगैरे असतात त्या अशा जे पैसे वगैरे म्हणजे काय ती भीक नसते, परंतु एक प्रत्येकाची श्रद्धेनुसार प्रत्येकजण देत असतो। देवाच्या दारी आलोय तर आपण। तर त्या आजीने असं काय म्हटलं ना की माझ्या डोळ्यातून आपसुकच पाणी आलं। तिला म्हटलं की अगं आजे तू ना माझ्या आजीसारखी दिसते, तर मला तुझा एक फोटो घ्यायचा आहे। तर मी ना आता स्क्रीनवर माझ्या आजीचा फोटो आणि त्या आजीचा फोटो ना ठेवतो बाजूला। थोडासा फरक आहे, पण काय माहिती नाही, तिला बघून मला तीच आठवली। आणि तिच्या तोंडचे जे बोल होते ना, अक्षरशः ते काळाचा तितके रुतले, जबरदस्त, खूप प्रसन्न वाटतंय। तर जय हरी विठ्ठल। चंद्रभागेचं दर्शन दाखवतो तुम्हाला। आणि ते जे तुम्ही समोर बघताय ते आहे इस्कॉन टेम्पल। तर कसं वाटलं
आपल्या ड्रोनच्या माध्यमातून मी घेतलेलं चंद्रभागेचं दर्शन, त्यानंतर इस्कॉन टेम्पल आणि ही संपूर्ण पंढरपूर नगरी जी चंद्रभागेच्या काठेवर आत्ता सध्या आहे आणि जी मी आता पाहिलेली आहे आणि तुम्हाला दाखवलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि या व्हिडिओमध्ये आता आपण करूया मोटो व्लॉगिंग आणि तुम्हाला दाखवतो पंढरपूर ते जेजुरी रस्ता 180 किलोमीटरचा रस्ता कसा काय आहे। चला पंढरपुरातून घेऊया आता आपण रामराम, निघूया आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि विठू माऊलीचा एक गजर होऊन जाऊ दे। तर माऊली 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 रूप तुझे, तर जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग हरी। तर चला आपली पॅकिंग संपूर्ण झालेली आहे। आता जेजुरीच्या वाटेला नेऊया आणि आपल्याला छोटे बच्चे कंपनी भेटले। नाव काय तुझं? आरुष हर्षवर्धन। शाळेत जाता ना तुम्ही? क्या बात आहे। तर व्हिडिओ बघणार ना आपले? माऊलीला सांग दाखवेल तो। हो मग तू दिसणार ना, तुझा भवरा पण दिसणार। दाखव एकदा फिरून येते, चल पटकन। असा हातावर घेता येतो काय? जे दाखव, मी दाखवतो तुला। हो गया, मला येतो काय? येत होता ना? तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। तर चला पंढरपूर नगरीतून घेतोय आपण रामराम। फायनली आता निघालोय आणि आजची राईड आपली जेजुरीपर्यंतची आहे 158 म्हणजे 160 किलोमीटरची। 3.25 तास दाखवतात आहे, म्हणजे 3.5 तासामध्ये आपण पोचू। आणि आता काही वेळापूर्वी जो व्हिडिओ बघितलात तर इथली मुलं होती काही, तर यूट्यूबविषयी क्युरियोसिटी, तर भोवरा खेळलो, जाम भारी वाटलं आणि ते हातावर घ्यायचा होता पण तो आला नाही। जे लहानपणीच्या आठवणी असतात ना ते अशा ताज्या होतात। तर खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि सुंदर अशी सकाळ। आणि आता वाजलेले आहेत 9:15 आणि कालसुद्धा आपण 9:30 वाजता आपली राईड सुरू केली होती आणि पंढरपुरातून खूप साऱ्या आठवणी घेऊन चाललो आहे मी। मला निघावंसं वाटत नव्हतं, कारण जसं मी म्हटलं माझ्या आजीची भेट, तर मला माझी आजीने साक्षात दर्शन दिलं एका माऊलीच्या रूपामध्ये आणि काही वेळाने बघतोय तर ती माऊली तिकडे नव्हती, तर माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं। तर आजी मी तुला भेटायला पुन्हा येईन, तू तुझी काळजी घे। तर मंडळी जेजुरीला जाण्याचा जो रस्ता आहे ना तो आता मी निवडलेला आहे पंढरपूर, वेलापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि लोणंद करत आपण जाणार आहोत आता जेजुरीला। परत सांगतो, पंढरपूर, वेलापूर, माळशिरस, नातेपुते, त्याच्यानंतर फलटण आणि लोणंद करत आता आपण जाणार आहोत जेजुरीला। आपण या वरच्या रस्त्याने नाही जाणार आहोत, जो रस्ता इंदापूर आणि भिगवण करत पुण्याला जातो त्या रस्त्याने नाही जाणार, कारण तिथून आपल्याला किलोमीटर दाखवत आहे 210 किलोमीटर, 210 ते 220 आणि हे किलोमीटर दाखवत आहे 160 किलोमीटर। तर चला आज आपल्याला एक नवीन रस्ता पाहायला मिळेल, नवीन रस्त्याचे काही अनुभव येतील, तर मी पण पाहतो, तुम्हाला सुद्धा दाखवतो। आपली राईड आहे ना पंढरपूरला येऊन मला असं खूप छान वाटलं की, कारण पंढरपूर हे नातं जसं मी आधीसुद्धा सांगितलं की हे वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे। इथे आल्यावर मी माझ्या आजीला भेटतो असंच मला वाटतं आणि असंच पुढे वाटत राहणार आणि असंच मी वेळासारखं दर्शन घेणार, तुम्हाला दाखवणार। जरी तुम्हाला फक्त मोटो ब्लॉग आवडत असतील तरीसुद्धा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि सर्वांनी लिहा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। त्या आतल्या रस्त्याला आपल्याला एक्सप्रेस हायवेचा फील येणार का ते बघूया। आपल्याला आता 3.25 तास राईड करायची आहे कंटिन्यू
काय आता आपण थांबणार नाही आहोत. नाश्ता केला तर, नाही केला तर डायरेक्ट जेजुरीला आपण जेवूया. आता इथून जायचं सरळ, डाव्या बाजूला गेलात तर तुम्हाला सातारा, आणि साताऱ्याला इकडे आपण जाऊ शकतो कास पठारला. तर आपले पोलीस दादा उभे आहेत, महाराष्ट्र पोलीस, सलाम तुम्हाला. तर इथे तुम्ही कास पठार जाऊ शकता. नंतर काय लांब लिहिले, पुवेगाव, कोरेगाव, ते वाचण्याच्या नादात इकडची नाव विसरलो वाचायची. कास पठार, कास पठार. जर आज आपली जेजुरी लवकर झाली तर विचार आहे कास पठार एक्सप्लोर करायचा, कारण आपल्याकडे 1 दिवस शिल्लक आहे. पाहूया कसं काय नियोजन होत आहे. घरून शिव्या पडतील, 3 दिवस सांगून गेला होता, 4था दिवस कशाला राहतोयस. चला वडापाव खाऊया का. चला कुछ नाश्ता किया जाए. गाडी लावूया सावलीत आणि करूया नाश्ता. मोठ्या हॉटेलमध्ये नाश्ता करून त्यांचं बिल भरण्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या इथे नाश्ता करूया. मामा काय पुरी भाजी पण आहे? हो आहे. कसली भाजी आहे? बटाटा आणि मटकी मिक्स भाजी. बटाटा आणि वडापाव. ओके, एक पुरी भाजी करा आणि एक वडा टाका त्याच्यात. ओके. तर मस्त असा काकांनी पुरी भाजीचा नाश्ता आणलाय. हॉटेल तर बाहेर 100-150 रुपये घालवण्यापेक्षा आपल्या माणसाच्या खिशात पैसे गेलेले मला कधी आवडतं. तर आता नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. तर मस्त या छोट्याशा धाब्यासारख्या असणाऱ्या हॉटेलमध्ये अंबिका नाश्ता सेंटर, जबरदस्त पुरी भाजी होती. तुम्ही कधी या रस्त्याला आलात, पंढरपूरकडून जर तुम्ही आतल्या मार्गाने जात असाल जेजुरीला किंवा त्या रस्त्याला, तर इथे नक्की एकदा नाश्ता करा. जबरदस्त, दिल जीत लिया, दिल जीत लिया. तर नाश्ता नव्हता, हे माझ्यासाठी जेवणच होतं. तर आता मला वाटत नाही मी दुपारी काय खाईन. पाणी इनटेक करत राहायचं राईडमध्ये जेव्हा असता, जास्त पोटभर नाही जेवायचं. हा नाश्ताच माझ्यासाठी आता जेवण होतं. आणि आता मंडळी तुम्हाला मी एक ऐतिहासिक विहीर दाखवणार आहे. ऐतिहासिक विहीर ती बाजीराव पेशवे जेव्हा होते, त्यांचे वंशज दुसरे, तर तेव्हाच्या काळातली विहीर आहे. जास्त काय आपल्याला इतिहास माहिती नाही. मी यूट्यूबवर पाहण्याचा, समजण्याचा प्रयत्न केला, पण काही व्हिडिओमध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण विहीर बघूया. आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा. बाजीरावची विहीर म्हणतात ती हीच का? याचं काय महत्व काय म्हणजे? गावात पहिली सरकारी पाडलेली, वारकऱ्याकरता पाण्याला. अच्छा, सरकारी. पण कोणी बांधली काय एवढी? गावात पहिली इंग्रजाच्या काळात बांधलेली आहे ती, काय आता आहे? अच्छा, फोटो काढला काय? हो हो हो. तर मंडळी, जेव्हा तुम्ही पंढरपूरहून जेजुरीला किंवा जेजुरीवरून पंढरपूरला जाता, तेव्हा या वाखरीच्या परिसरादरम्यान एक विहीर आहे. आणि ही विहीर ना खूप जुनी, म्हणजे बरेच वर्ष जुनी विहीर आहे. आता मला एक्झॅक्टली सांगता नाही येणार. जसं मी यूट्यूबवर सर्च केलं तर याच्या 2 गोष्टी, 2 कथा तुम्ही म्हणू शकता की मी ऐकल्या. त्या सांगतो की जेव्हा बाजीराव पेशवे होते, दुसरे बाजीराव पेशवे, आणि ते पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते आणि ते वारीला सुद्धा जात असत, पांडुरंगाची सेवा करत असत. तर इथे जी लोक वारीला जायचे ना, त्यांच्यासाठी त्यांनी ही भली मोठी अशी विहीर बांधली आहे आणि ही खूप खोल आहे. आणि दुसरं असं सांगण्यात येतं की जेव्हा अहिल्याबाई होळकर होत्या तर त्यांनी या वारकऱ्यांसाठी बांधलेली ही विहीर आहे. तर नक्की काय
हे मला इतका इतिहास माहिती नाही, पण ही विहीर इतकी जबरदस्त आहे. जर तुम्ही या वाटेने गेलात या रस्त्याने तर सुंदर अशी विहीर नक्की पाहायला विसरू नका. आणि जसंच तुम्ही आलात तर इथे पाहू शकता की संपूर्ण अशी बॅरिगेटिंग केलेली आहे, तटबंदी टाकलेली आहे लोखंडी. कारण जेव्हा रानात गुरं वगैरे चालतात किंवा रात्री कोण चालत वगैरे असेल इथून तर तो याच्यात पडून काही अपघात होऊ नये. आणि इथे उभं राहून एवढीशी जागा दिलेली आहे, इथे उभं राहून तुम्ही ही विहीर पाहू शकता आणि याचं व्यवस्थित असं दर्शन घेऊ शकता. तर खूप छान वाटलं ही विहीर पाहून. ऐतिहासिक विहीर पाहणं हे आपल्या नशिबात आज होतं आणि ते आपण पाहिलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवले. तर चला आता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर तुमचं नाव काय बोललेलं? पितांबर. तर हे बाबा आपल्याला भेटले, बराच वेळ या बाजीराव विहिरीच्या इथे बसलेले बसची वाट बघत. तर आता आपण त्यांना थोडं पुढे सोडूया आपल्या रुस्तमवरून. याच्यावर पाय टाका, इथे उभे राहा, मी अशी घेतो गाडी. ओके चला. विठ्ठल विठ्ठल. आता मुंबईला निघाला? हो, आता जेजुरीला जाणार. जेजुरी करून माऊली. हा, तुकाराम महाराज. हो. जीवला? नाही नाही, तिकडे नाही, ते मग पुढच्या वेळेला. सगळं आता गेलं मग पुढच्या वेळेला येणं होणार नाही ना. वारीला वय? हा, वारी लय मोठी. थोडं थोडं करायचं जसं जमेल तसं. आधी जातो आपलं घरी असं भिजायला जातो. हा, ह्याला आषाढी वारीला. मंडळी तुम्हाला सांगतो, देव कोणत्या रूपात कधी समोर येईल उभा राहील सांगता येत नाही. त्या आता हे बाबा आहे ना, गेल्या 1-2 तासापासून हायवेला बसले होते. हायवेचा सर्व्हिस रोडला आणि त्यांना जायचं होतं दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये. तर त्यांच्याकडून मी बाजीराव विहिरीची थोडी माहिती मिळवली, पण त्यांनासुद्धा माहिती नव्हती इतकी, जसं व्हिडिओत पाहिलं. तर आता त्यांना मी हॉस्पिटलपर्यंत सोडतो. तर नवीन रस्ता आपण जेव्हा सर करतो, नवीन रस्त्याने जातो, तेव्हा अशा काहीशा नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुतर्फा इतकी सुंदर झाडं लावलेली आहेत ना, पिवळी. क्या बात, मस्त. आणि पाहू शकता आरशामध्ये बाबा बसलेत. तर बाबांना मी आता सोडतोय. तर बाबांची टोपी उडाली वाटतं, काय माहीत की त्यांनी हातात घेतली, मला माहिती नाही. सॉरी उडाली असेल तर, कारण मी तर नॉर्मल स्पीडमध्येच आहे, 50-60 50-60. तुमची टोपी उडाली का? मला वाटलं उडाली का काय. अच्छा, ते भाच्याचा दवाखाना आहे तुमच्या. चालतंय चालतंय, चला. होय होय, या जन्मी गाठभेट लिहिली होती, भेटलो. दत्ताची कृपा आहे. होय होय होय, दत्ताची कृपा आहे. हो मला. तर क्या बात है रुस्तम. आज आपल्या रुस्तमनी ॲम्ब्युलन्सचं काम केलं. त्या बाबांना बिचारांना गुडघ्याचा त्रास होता. गेले 2 तासपासून ते जो मी बसस्टॉप दाखवला, बाजीरावची विहीर, तिथे बसले होते. तर मी विहीर पाहून आलो. मला म्हणाले सोडतोस का? तर जेमतेम 7 किलोमीटरवर हे त्यांच्या भाच्याचं हॉस्पिटल होतं. तर मी म्हणालो चला. तर ते वन साईड बसले आणि माझ्या रुस्तमनी त्यांना सुखरूप असं सोडलेलं आहे. क्या बात, ये बात ना मेरे रुस्तम. असेच आशीर्वाद घेत घेत आपल्याला जायचं आहे आयुष्यात, बाकी काही नाही आहे. हीच सगळी शिकवण आपल्याला पुढे नेईल. आणि हेच सगळे जे ब्लेसिंग्स असतात ना, ते मला माझ्या पुढच्या राईडसाठी कामाला येणार आहेत. म्हणजे असं तुमच्याकडे कितीही कॅमेरा इक्विपमेंट्स असू दे, कितीही तुम्ही चांगले बोलणारे असू दे, पण जोपर्यंत तुमच्या आशीर्वादाचं आणि पुण्याचं पारडं जे बॅलन्स लेवलपेक्षा अप नसेल ना, तर अशी मजा येते. म्हणजे मोटो व्लॉगिंग करता करता एक जीवनाचा तुम्हाला अर्थ जो कळतो, रायडर हा फक्त रायडर नसतो, तो संपूर्ण इतरत्र फिरत असतो. आणि तो फिरता फिरता हे असं सगळं माणसं देवाच्या रूपात भेटतात. आणि कधीच कोणाला मी नाराज करत नाही आणि कधीच कोणाशी उद्धटता आपण आयुष्यात बोलतच नाही. म्हणजे असं बाहेर मम्मी ऐकत असेल तर मला ओरडेल, चुकीचं वाक्य बोललास, पण नाही, जे आहे ते खरं आहे. तर चला माऊली, आपला पुढचा प्रवास करूया. जेजुरीच्या खंडेराया जागराला या या. तर असंच चालता बोलता आता वाजायला आलेत 12 आणि अजून मी बराच लांब आहे, बराच. सकाळी 9:30 पावणे 10 वाजता आपण निघालो आहे.
आता 12 वाजत येतील. जास्त काय डिस्टन्स आपण कव्हर नाही केलेलं आहे. तर मंडळी आता मी एक आहे ना 2 रस्त्या म्हणजे 2 फाटे जातात. आता आपण ह्या रस्त्याने जातोय. हा आहे नॅशनल हायवे 965 आहे आणि हा आपल्याला लोणंदला घेऊन जातो. लोणंद जे पुण्यामध्ये लोणंद आहे ना तिकडे जातो. आणि हा जो एक मला रूट दाखवतो आतून आहे. आता माहिती नाही हा हायवे आहे की नॉर्मल रस्ता आहे, पण इकडून आपली 5 मिनटं वाजतात आहे आणि किलोमीटर किती 4 ते 5 किलोमीटर वाजतात आहे. आणि इथून गेलो तर 5 मिनटं जास्त आहेत. भले इथे रस्त्याचं काम चालू असेल पण हा रस्ता मला माहिती नाही. आणि हा रस्ता जातो बारामतीला. तर इथून आपण गेलो तर बारामती मार्गे जाऊ आणि इथून गेलो तर आपण लोणंद मार्गे जाऊ. आणि तो आहे नॅशनल हायवे 160 आणि हा आहे 965. तर कोणत्या रस्त्याने जाऊया तो मी विचार करतोय. हा इथं सुसाट दिसतोय तो माहिती नाही. तर फायनली ज्या रस्त्याने आपण जात होतो तोच रस्ता कंटिन्यू करायचं ठरवलं. 5 किलोमीटर फक्त जास्त आणि 5 मिनटं जास्त आहेत. पण हा इतका मस्त रस्ता आहे. आता काय माहिती नाही 5 किलोमीटर काय जास्त दाखवत आहे. तो वाय असेल खालून असा वर जाणारा असेल म्हणून असेल. परंतु हा रस्ता एंडपर्यंत जातो जेजुरीपर्यंत. तर आपण 965नेच जाऊ. तर मंडळी आपण जो रस्ता चॉईस केला तो गुगल मॅप का दाखवत नव्हता, कारण त्या रस्त्याला चालू आहेत जबरदस्त अशी जोरात कामं. आणि आता वाजलाय 1:30 आणि अजून आपल्याला अंतर चालवायचं आहे. खूप अंतर चालवायचं आहे मला अजून. 76 किलोमीटर म्हणजे अजून 1.5 तास आपलं रनिंग आहे. म्हणजे कुठे मी 12 वाजता 1 वाजता पोचणार होतो. आणि आत्ताची म्हणजे आजची राईड एकदम माझी आरामात चाललेली आहे. कारण मी थांबत व्हिडिओ काढ फोटो घे. त्याच्यानंतर मला मुंबईहून पण 2-3 फोन आले. तर त्यांच्याशी 15-20 मिनटं अर्धा तास बोलत तिकडे एकाच ठिकाणी थांबलेलो. जरा कामानिमित्त होते. तर मी काय जास्त गाडी स्ट्रेच केलेली नाही आणि सकाळपासून आपण कमी किलोमीटरच चालवले. अजून 9:45 वाजता निघालो आहे. आणि मी जेव्हा सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की आपल्याला लेफ्टला जायचं आहे की राईटला आणि आपण डाव्या हाताचा 965 हायवे तो पकडून चालतो आहे. पण त्या रस्त्याला जबरदस्त जोरात कामं चालू आहेत. त्याच्यामुळे थोडासा का होईना उशीर होईल आपल्याला. बघूया. जेजुरी अजून आहे 75-80 किलोमीटरच्या आसपास. आता नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्न करूया. नो ब्रेक. हा पण हे जे तलाव दिसते ना हा सुद्धा रस्त्याचा भाग आहे. याच्यावर भरणी टाकल्यानंतर हे सुद्धा प्लेन होणार. तर टँक फुल करूया. तर आता आपण फलटणमध्ये आहोत. फलटण. आणि फलटणच्या इथून आपण घेतलेला आहे राईट आणि 960 वरून 160 वर गेलो आपण. तर आता आपण आहोत फलटणमध्ये. फलटणमधून कोण आपले व्हिडिओ पाहत असतील तर नक्की तुमचं नाव गाव कमेंट करा. आता फलटणमधून हा म्हणजे हायवेच आहे पण साधा डांबरी हायवे आहे. आणि अशी सिंगल लेन असेल तर आपल्याला बराच वेळ लागेल. तर 3 दिवसाच्या राईडमध्ये आजच्या व्हिडिओच्या एपिसोडमध्ये आपण आरामात गाडी चालवलेली आहे. आपल्या गाडीचा ॲव्हरेज पण आपल्याला जो होता तो भेटला. कारण आपण 90-95 खेचलीच नाही. 65-70-75 मध्येच चालवली आहे. तर प्रत्येक राईडला वेगळे एक्सपिरियन्स येतात ना. तर त्यापैकी आजचा दिवस वेगळा आहे. आता डोंगर दिसतात. डोंगर हिरवागार
ग आहे तुझा डोंगर हिरवा गार. मस्त मस्त डोंगर दिसत आहेत आणि सूर्याला पण मळब आलंय, त्यामुळे वातावरण एकदम पावसासारखं असं वेगळंच झालंय, ढगाळलेलं. अजून 5 किलोमीटर आहे. 3:30 वाजलेत आणि इथे सर्वत्र रस्त्याची कामं चालू आहेत. जो मी रस्ता निवडला तो काम चालू असलेला रस्ता निवडला. फलटण सातारा मार्गे आतमध्ये आलो आपण. जोरदार मशीनरी लावलेल्या आहेत सगळीकडे और अपन अपनी पूरी रफ्तार में. आणि बाजूवरूनच ट्रेन जाते. क्या बात, क्या ड्रोन शॉट आएगा इधर से. ओहो काय नजारा आहे यार. बाजूला ट्रेनच्या 2 पटऱ्या, जबरदस्त. तुम्ही चालत पण उभं राहून फोटो काढू शकता. पण आता आपल्याकडे तर फायनली आपण पोचलोय जेजुरी खंडोबारायाच्या नगरीमध्ये. तर गाणं तर झालंच पाहिजे ना भाऊ. जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, पालीच्या तू गणराया जागराला या. जेजुरी चौघडा वाज चौघडा, हे जेजुरी आली गडा, जेजुरी आली गडा. गाडी कुठपर्यंत जाते बघूया. तर इथे लिहिलंय की खंडोबा सर्व भावी विनम्रपणे कळते. अच्छा इथे इन्क्वायरी वर जाईल ना मामा. तुमची ना गाडी ही माझी. दान किती पैसे आहेत की किती. अच्छा तिकडून टाकू. आणि 4 व्हीलर बंद. रस्ता खराब आहे का. हो. अच्छा 4 व्हीलर नहीं जा सकते. कोण नाही. हा तसा कोकणातला आहे, पण आता मी कर्नाटकमध्ये गाणगापूर अक्कलकोट नाही ते करून आता हा शेवट करायला आलोय. काय अरे चिपळूणचे आपले व्हिडिओ बघा याचे मोटो ब्लॉगचे. हा नितीन पास्टे टाका. ते पास्टे वेगळे आहेत. किरण पास्टे. हा बरोबर. हे आपले आता सबस्क्रायबर भेटले तिकडे. काय नाव तुमचं. सायली मयेकर. आणि प्रणय आणि श्वेताचे फॅन आहेत सांगतात हे अच्छा धन्यवाद. तर हे लोक पण फुल फॅमिली आलेली आहे पाहायला, पण गाडीच वर नाही जात आहे, रस्ता खराब आहे. हा बरोबर. हा धन्यवाद. चला देवाच्या दर्शनी आपली भेट झाली. चला आम्हाला रस्ता आता तुमचं कसं काय ठरवायला लागेल. तर मस्त आपले सबस्क्रायबर भेटले. तरी त्या रस्ता बंद आहे, खराब आहे म्हणून. तर आपली गाडी जाऊ शकते बाजूने असं म्हणालेत. तर आता इथपर्यंत आलोय, तर वर जाऊया, बघूया काय कंडिशन आहे. तर फायनली सबस्क्रायबर आपल्या स्वतःहून समोरून ओळखलं. ते म्हणाले पास्टे. मी म्हटलं किरण पास्टे का, कारण किरण पास्टेचे 5 लाख सबस्क्रायबर आहेत. आपले तर 10,000 पण नाही झालेत. म्हटलं आपल्याला जास्त लोक नाही ओळखत. तर चला जेजुरी अलीगडा, जेजुरी अलीगडा. अच्छा रस्ता खराब आहे. तर आता आपण गड चढतोय आपल्या रुस्तमने. तर ही रांग आहे पायी जाणाऱ्यांसाठी. जे खालून भाविक येतात ते गड चढत येतात आणि इथून तुम्ही जाणार वर. तर आपण डायरेक्ट आता आपली गाडी जाते. तर बघूया रुस्तम आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते.
लव यू रुस्तम. तर एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही बाईकने येऊ शकता वरपर्यंत. डबल सीट मुश्किल आहे, सिंगल सीट येऊ शकता. आणि पायऱ्यांचा मार्ग आहे. अच्छा, इथे पण रस्ता आहे. इथे पण पाहू शकता जय शिवराय, शिवाजी महाराजांची वेशभूषा केली त्याने. आणि इथे सुद्धा वर रस्ता जातोय. तर आपण चाललोय त्या रस्त्याच्या मधून. म्हणजे पहिलं मी असं काहीतरी बघतोय की म्हणजे पायऱ्यांच्या मधून असा रस्ता आहे. म्हणजे अजून अशा कोणत्या ठिकाणी गेलो नाही. अशी बरीचशी ठिकाणं असू सुद्धा शकतात, पण मी पहिल्यांदा चाललोय. आणि हळूहळू आपण हाईट गेनिंग सुद्धा करतोय. हळूहळू वर आलोय. संपूर्ण या गडाचं काहीतरी काम चालू आहे वाटतं. आणि याला मल्हारगड म्हणतात, मल्हारगड. पुन्हा एकदा पायऱ्यांचा रस्ता, तोच वर. कुठपर्यंत जाते गाडी माझ्यामध्ये संपलं, इथेच लावावे लागेल. तर नमस्कार मंडळी. तर मंडळी फायनली पोचलो आपण जेजुरीच्या मल्हारगडावर. आणि संपूर्ण जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही बाईकने पटकन येऊ शकता, नाहीतर चालत तुम्हाला पायऱ्यांनी यावं लागेल. सकाळी आपण 9:45 वाजता निघालेलो आणि आता वाजलेत 4. तर रस्त्याची थोडी मजा घेत, थोडा टाईमपास करत, अनुभव घेत घेत आपण आता पोचलोय. तर आता जाऊया फटाफट गडावर आणि करूया आपल्या मल्हारी देवाचं दर्शन. आणि सोलो राईडला जेव्हा आपल्याला पार्किंगमध्ये लगेच ठेवायचं असतं तेव्हा मी कशी शक्कल लढवतो ते बघून घ्या. इनसिक्युअर आहे, पण थोड्या वेळासाठी ते चालून जाईल. तर मी अशा रीतीने बंजी रोपने ही माझी बॅग बांधली आहे. रेनकोटमध्ये पॅक करून आपला टॉप बॉक्सचं पॅक आहे. इथे हेल्मेट लावलं आहे आणि याच्या खाली जॅकेट टाकलं आहे, त्याच्यामुळे कोण काय करू नाही शकत. तर अशा रीतीने रुस्तमसुद्धा आपले पार्क केले. तर आता या पायऱ्यांनी वर जाऊया. जेजुरी सम पुण्यक्षेत्र नाही धरणीवरी. अन इथे नांदतो सदानंदहर उंच डोंगरी गडावरी. येळकोट येळकोट जय मल्हार. तर ही आहे खंडेरायाची खंडा तलवार. जेजुरीच्या खंडेराया सागराला या. जेजुरीच्या खंडेराया सागराला या. वाईच्या तू गणराया सागराला या. वाईच्या तू गणराया सागराला या. पसरणीच्या भैरी देवा सागराला या. पसरणीच्या भैरी देवा सागराला या. जेजूर गडावाचे चौघडावाचे चौघडा पुण धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड. धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड. रूप धावून बांधून गेली स्वारी देवाची येडी झाली. तर मंडळी मस्त असं 40 मिनिटामध्ये आपल्या जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण जी राईड केली पंढरपूर ते जेजुरी आणि त्याच्यातले अनुभव मी तुमच्याशी शेअर केले. कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि या जे मल्हारगडाचं मी दर्शन तुम्हाला दाखवलं, कारण देवाचे दर्शन आपले फोटो नाही काढू शकत. तर एकंदरीत हा जो व्हिडिओ दर्शनाचा तुम्हाला दाखवला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता आपण घेतो इथून निरोप. तर इथपर्यंतचा व्हिडिओ इथे एंड करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.